नमस्ते, मी बटाटा साबुदाण्याचे पापड बनवते आहे. त्याचं साहित्य दाखवते. हे साबुदाणे आहेत. मी एक वाटी घेतली आहे आणि ते पण साबुदाणे आहेत ना, थोडेसे आहे ना तव्यावर गरम केले आहेत. म्हणजे गरम करून थंड करून मी आता तुम्हाला हे दाखवायला घेतले. 1/2 किलो आहेत साबुदाणे. आणि ही बटाटी आहे, 7 बटाटी घेतली आहे. म्हणजे आपण अंदाजाने अशी छोटी छोटी बटाटी घ्यायची आणि ती पण उकडून आहे ना मी साल काढून घेतली आहे. आता त्याच्यासाठी आहे ना हे चवीसाठी मीठ घ्यायचं आहे. हे तेल आहे, थोडंसं तेल घेतलं आहे म्हणजे आपल्याला लागलं तर घ्यायचं आहे हाताला लावायला. हे जिरं आहे, अर्धा चमचा घेतला आहे. हे 3 मिरची घेतली आहे हिरवी आणि ती बारीक कापून घेतली आहे. ही आता मी आहे ना आधी थोडी कुटणार आहे. आता मी काय करते, हे साबुदाणे आहेत ना हे मिक्सरला आहे ना बारीक त्याची पावडर करून घेते आणि त्याच्यानंतर आहे ना ही बटाटी किसून घेते आणि तुम्हाला दाखवते. ही बटाटे घेतले किसून या किसणीवर. आणि हे आहे ना साबुदाणे आहेत ना हे मिक्सरला लावून घेतले. म्हणजे एकदम बारीक नाही झाले, म्हणजे अशी भरडच झाली आहे, मग अशी चालते. आता मी काय करते, हे मिरची घेतली आहे ना, मिरची बारीक करून घेतले. ह्याचं जरा आहे ना म्हणजे असं मिक्सरला एक खलबत्त्यात घेऊन असा थोडासा ठेचा बनवते. त्याच्यामध्ये हे जिरं टाकते. हे जिरं आणि मिरची आहे ना बारीक चिचून घेतले एकदम खलबत्त्यामध्ये. आता त्याच्यामध्ये आहे ना चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे, म्हणजे जास्त पण नाही घ्यायचं आहे, नाही तर खार होतील म्हणून. आता याच्यामध्ये आहे ना हे साबुदाणे आपण आता मिक्सरला लावले आहेत ना, म्हणजे असे भरडसारखे झालेत आहेत, एकदम बारीक नाही पीठ झालं आहे. म्हणजे असंच घ्यायचं आहे आणि सगळं आहे ना मिक्स करून याचा गोळा बनवायचा आपल्याला.
एकदम सोपं काम आहे. आपण बटाटे वगैरे आहे ना रात्री उकडून ठेवायची, मग सकाळच घाई नको. साबुदाणे पण म्हणजे भाजून आहे ना पावडर बनवून ठेवायची आणि बटाटे उकडून ठेवायची शिजवून. आणि सकाळच लवकर उठून आहे ना उन्हाच्या आधी आपण असे बनवून घ्यायचे पहिले. आणि बनवून झाले ना की लगेच ऊन पडलं की उन्हामध्ये सुकायला टाकायचे. असे मस्त पातळ करायचे. ते तुम्हाला माहिती पडेल. हे पापड मी तळून घेतले तुम्हाला दाखवायला. असे तळून आहे ना मस्त कुरकुरीत होतात. असे तुम्ही पण मस्तपैकी करा आणि डबा भरून ठेवा आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तळून खायचे. कडकडीत होतात, एकदम कुरकुरीत लागतात, छान. हे बटाट्याचे साबुदाण्याचे पापड.